यापूर्वी देखील आपण मैदानात पाहिले. त्याचबरोबर सातत्याने मैदानावरती चांगला क्रिकेटचा खेळ सुरू असतानाच मान्यवरांची मांदियाळी या व्यासपीठावरती, आणि म्हणूनच मान्यवरांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. आज विजय मामांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान. उमंग प्रॉपर्टीज, थैंक यू सो मच, ट्रॉफी स्पॉन्सर. और एक बार फिर आगे बढ़ते हैं. उत्कर्ष हमारे साथ जुड़ेंगे. सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी समालोचनाच्या माध्यमातून करत असलेला आपला मित्र आज या ठिकाणी दाखल झाला आहे आणि एक चांगली प्रगती त्यांनी गेल्या 2-4 वर्षात केले. तर ऐकूया या मित्राचा आवाज. उत्कर्ष या वेळेला मायक्रोफोन असतील. सामना काय घडतंय, सामन्यात काय बिघडतंय सांगण्यासाठी मायक्रोफोनवर. धन्यवाद, थँक्यू सो मच प्रशांत सरांना. आपण ऐकताय महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी अनेक राज्यांमध्ये खूप छान पद्धतीनं हिंदी, मराठी, इंग्रजी समालोचन केलं आणि या स्पर्धेचे मुख्य समालोचक प्रशांत आदवडे सर आहेत. आणि मॅचला सुरुवात देखील होईल. महत्त्वाचा मॅच. एका बाजूला विकास 11 बोळींज आणि एका बाजूला आपण पाहतात ते म्हणजेच गॉडसन वसई. यावेळेला पहिल्याच बॉलवरती आक्रमण, पहिल्याच बॉलवरती षटकारानं खोललं खातं. ही सुरुवात महत्त्वाची आहे. पहिल्याच बॉलवरती फलंदाज आपल्याला बघायला मिळाले कशिश, आणि कशिशच्या बॅटमधनं अगदी झंझावाती स्ट्रोक्स 6 धावा. आणि आजचा दिवसही तसा आहे. म्हणजे चौकार षटकारानं भरपूर वेळेला स्टार्ट झाला आहे. मागचा सामना तर चौकारानं स्टार्ट झाला होता, ह्याच्या अगोदर सिक्सरनं स्टार्ट झाला होता. काय झालं आहे, स्टार्ट बरोबर होतो, एंड करताना बरेच जण वाट लागते. मागचा 3 मॅच असं आपण पाहिलं आहे. सुरुवात जबरदस्त होते, शेवट करताना म्हणजे तुमचा एंड नाही झाला ना, मग दी एंड होतो. असं आहे, तुम्ही स्टार्ट केला पण एंड चांगला नाही केला तर मग या स्पर्धेमध्ये दी एंड व्हायला वेळ लागत नाही. पहिला चेंडू षटकार ठोकला आहे. एका बाजूला कशिश आहे. कशिश लेदर देखील अप्रतिम खेळतो कशिश, खास करून लेदरचा चांगला खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला रवी बंडा जे नॉनस्ट्राईक एंडला आहेत. आणि गोलंदाज शॉट साहिल भाटी. साहिल भाटीचा चेंडू बराच वेळेला मित्रांनो क्षेत्ररक्षक आलेत. हो झेल टिपला गेलाय. शरीराचं संतुलन सांभाळून काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल. आजच्या दिवसातला लक्षात घेण्यासारखा हा झेल. रिप्ले आपण बघू शकता. साहिल भाटीचा चेंडू लेफ्ट अप ओव्हर द विकेट. पहिलं पिक केलं, त्यानंतर आपण एक तर स्वीप करू की फ्लिक करू या थोड्या द्विधा मनस्थितीमध्ये होते. आणि उंच उडी. आज जतीनला एक पाहिला, त्याच्या अगोदर आपण एक फिल्डिंग आपण दीपेश लोखंडेची देखील तिथे पाहिली होती. आणि हा झेल सुंदर असा झेल टिपला. एक चांगल्या इनिंगला इथे जर थांबवायचं आहे तसा झेल पाहिजे. विकेट, गडी बाद झालाय. 2 चेंडूचा खेळ, धावा धावाकृती 6. चांगला झेल इथे मात्र टिपला. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र तो झेल कॅरी केला. शेवटपर्यंत त्या बॉलकडे पाहत राहिले आणि खऱ्या अर्थानं तिथे कॅच पूर्णत्वाला गेला. महत्त्वाचा कॅच. इथे जो फलंदाज कशिश पहिल्याच बॉलवरती त्यानं आक्रमण दाखवलं आणि त्याच खेळाडूला दुसऱ्या बॉलवरती बाद करण्यात यश मिळालं. गोलंदाजाला मात्र मी निश्चित स्वरूपात त्याच्या खात्यामध्ये हा विकेट गेला असेल, परंतु मी यामध्ये सारं श्रेय क्षेत्ररक्षकाचं देईन की या क्षेत्ररक्षकाने हा कमालीचा झेल टिपला आणि तिथे मात्र विकेट मिळाली. तिसरा बॉल. बऱ्याच वेळेला काय असतं उत्कर्ष की कोई गेंदबाज का अच्छा दोस्त आहे तो फिल्डर आहे. आता ती अरमानची ना साहिलची दोस्ती आहे, त्याच्यामुळे दोस्ती कामाला आले. खास करून साहिलच्या अरमाननं ती दोस्ती निभावलेली आहेत आणि हा झेल टिपला आहे. चांगला झेल टिपला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय साथी साहिलला अरमाननं खूप चांगली साथ दिली. गोलंदाज साहिल पाटील, नवीन फलंदाज. एका बाजूला आपण पाहतायत ऋतिक यांना आपण पाहू शकाल जे आता सध्या फलंदाजीसाठी दाखल झालेत. आणि पहिल्याच बॉलवर येत असताना क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मात्र जीवाच्या आकांत्याने भरपूर परिश्रम केले, परंतु चेंडू नाही थांबला. इथे मात्र निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. ऋतिकच्या बॅटमधनं महत्त्वाचा चौकार. 4 धावांचा फटका. ऋतिक आहे अंडरआर्म क्रिकेट, टर्फ क्रिकेट फार चांगल्या पद्धतीनं ऋतिक खेळतो, चांगल्या पद्धतीने खेळतो. आणि पहिल्या चेंडूला स्वीप केलं गेलं तर प्रयत्न दुसऱ्या प्रयत्नामध्ये जरूर झाला की या चेंडूला रोखण्याचा. धावा धावफलकावरती येते, 10 धावा धावफलकावरती आहेत. आणि तिथून एक थोडंसं असं म्हणूया की एक नवोदित खेळाडू यंगस्टर जे स्वतःला या आता ओव्हरऑल क्रिकेटमध्ये स्वतःला अनुभव पाहतोय, सिद्ध होऊ पाहतोय या क्रिकेटमध्ये. पण शिकावं लागणार आहे कारण हे क्रिकेटचा खेळ आहे. जसा मी सकाळी शिरगाव स्पोर्ट शिरगाव आणि कोपरीचा संघ पाहिला होता, त्याला म्हटलं तर कोपरीकडे प्रचंड अनुभव आहे आणि शिरगाव स्पोर्टला आता या एक संघामध्ये येताना तो अनुभव दाखवावा लागणार आहे. अगदी बरोबर. पुढचा बॉल.
रिवर्स स्विचचा प्रयत्न राहिला आणि सरळ बॅटनं तुम्ही चांगले फटके जरूर खेळता, परंतु यावेळेला मानसिकता जर आपण पाहिली तर फील्डचा व्ह्यू पाहिला त्यांनी आणि तदनंतर या फटक्याचा विचार केला. त्या अनुषंगानं इथे मात्र आपण आता डॉट बॉल येतोय. 5 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या 10 वरती 1 गडी बाद. नाही, त्याच करता मी अनुभवाचा उल्लेख काय केला, कारण एक्सपिरियन्स पाहिजे. अनुभव काय असू शकतो, काय करू शकतो ते प्रत्येकाला माहिती आहे. स्वीप 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 स्वीप, गुडघा थोडासा वाकवला, स्वीप केला चेंडूला आणि चेंडूला पाडला पंचाकडे इशारा ना. 4 और 6 8 6 यूज यूज यूज. हा फुलर लेन डिलिव्हरी होती, त्याच्यावरती हा षटकार सिक्सर. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी फुलर लेनचा बॉल, खोलातला बॉल, पाय वाकवला आणि तदनंतर आपण पाहू शकाल ऑन साईडला मजबूत प्रहार, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांनी धावफलक धावून बदला. 16 16 धावा धावफलकावरती आहेत. आणि सकाळपासून जसं आपण धावफलक पाहतोय म्हणजे 72 73 त्याच्यावरती गाडी थांबले. आता जर तुम्ही 16 धावांचा स्टार्ट मिळाला, खास करून विकास सिनेमा बॉलिंगच्या संघाला, त्या स्टार्ट आहे ना तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. मी का म्हटलं होतं कारण मागच्या ज्या 5 इनिंग आपण जवळपास पाहिल्यात ना त्याच्यामध्ये तो खेळ पाहिला आहे. ही सुरुवात चांगली होती, 2 षटकामध्ये 3 षटकामध्ये धावा होतात आणि शेवटच्या ज्यावेळेला येतं त्यावेळेला धावा नसतात. पॉवर प्ले नंबर 2चा इशारा पंचाकडनं होत असताना याला कारण काय माहिती का उत्कर्ष, 6 षटकं खेळण्याची सवय पाहिजे. आता हे फास्ट क्रिकेट झाले, 4 षटकांचं 3 षटकांचं, त्याच्यामुळे 6 षटकांचं क्रिकेट तुम्हाला टेस्ट क्रिकेटसारखं वाटते, लांब लचक, पण टेस्ट क्रिकेट नाही आहे, तुमच्या क्रिकेटमधली टेस्ट आहे, ही परीक्षा आहे 6 षटकांचं क्रिकेट खेळणं. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही हे विश्लेषण केलं की 6 षटकांचं क्रिकेट आता खऱ्या अर्थानं या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट वाटतं, कारण धावतं क्रिकेट रोजच्या नियमात आपल्याला पाहायला मिळतं. 4-4 षटकांचे सामने अनेक ठिकाणी खेळत असतात, परंतु या मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय, विजयमामा चषकांची स्पर्धा जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं या स्पर्धा मोठ्या षटकांच्या असतात आणि त्या अनुषंगानं आता इथे पॉवर प्ले 2चा देखील पुकार घेतलाय गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतोय शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल आणि खऱ्या अर्थानं इथे डॉट बॉल येईल. दुसऱ्या षटकात आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती जुबेर आणि जुबेरचा पहिला बॉल इथे डॉट बॉल येतोय. जुबेरचा पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा जो कट करायचा होता, फील्ड केला गेला, धाव घेण्याची संधी नाही आहेत. स्ट्रायकर याला फलंदाज विनोद रवी बंडा, म्हणजे विनोद बंडाचे ते भाऊ आहेत रवी बंडा, जे आता स्ट्रायकर याला सज्ज आहेत. स्ट्राईक त्यांनाही करायचं आहे, कारण पहिला विकेट ज्यावेळेला गमावला त्या दुसऱ्या बाजूला एक यंगस्टर आहे, त्या यंगस्टरला थोडंसं मोलाचं मार्गदर्शन करायचं आहे आणि त्याच वेळेला रवी बंडा यांना आपला खेळी या मैदानावरती दाखवायचं आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती अर्थात आपल्याला पाहायला मिळतात जुबेर. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं पंचाच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता. खोलवट टप्प्याचा बॉल, याही वेळेला चांगला बॉल. आता पिचिंग चांगली आहे, शरीरापासून दूर ठेवणारा लाईनवर लेंथ आणि तदनंतर खोलातली लाईन. फलंदाजांना थोडंसं शांत ठेवलं या दुसऱ्या षटकामध्ये. आणि दुहेरी जबाबदारी आहे, जर पाहिलं ना तर या गोलंदाजावरती दुहेरी जबाबदारी आहेत. पहिल्या षटकामध्ये 16 धावा केल्या, त्याच्यामुळे धावा थोड्याशा रोखायच्या आहेत, थांबवायच्या आहेत आणि पुढेही जायचं आहे. राजीव मिश्रा यांचा संघ जो मैदानावरती आता फिल्डिंग करतोय, गेल्या वर्षी राजीव मिश्रा यांची बॅटिंग या मैदानावरती पाहिली होती. 40+ क्रिकेट देखील त्याने गेल्या वर्षी जर पाहिलं तर वसईच्या टीमकडनं अप्रतिम खेळलं गेलं होतं. दुसऱ्या बाजूला ऋतिक स्वतःला अपग्रेड करतोय, अपडेट ठेवतोय अंडरआर्म टर्फवरनं. आता टफ क्रिकेट जे आहे ओव्हरआर्मचं, त्याच्यामध्ये हा षटकार सिक्सर. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय हा बॉल थोडासा पुढे राहिला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आणि त्या बॉलला मात्र हवाई फायर आपल्याला बघायला मिळाला ऑन साईडला. चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधनं टर्फमध्ये अंडरआर्मपासून सुरुवात आणि तदनंतर ऋतिक आता ओव्हरआर्म क्रिकेट पटलावरती आपल्या नावाची छबी मैदानाच्या आतमध्ये सोडत असताना. नाही, म्हणून मी म्हटलं ना ते अंडरआर्मवरनं टर्फ आणि टर्फ नंतर हे टर्फ आहे, हे टफ क्रिकेट आहे ओव्हरआर्मचं. पण इथे तुम्ही नाव केलं ना, मग जसं धनंजय आमचं बोललं ना, तुम्ही इथे थोडं सिद्ध केलं. सावली क्रिएशन आहे प्रसिद्ध करण्यासाठी लाईव्हला, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला सिद्ध करा, आपोआप प्रसिद्धी तुमच्या दिशेनं येईल. स्कोरबोर्ड 23 धावा धावफलकावरती आहे. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 4 बॉल झालेत. 5वा बॉल या षटकातला गोलंदाज तयार. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मागच्या बॉलवरती जे झालं तेच याही बॉलवरती त्यांना घडवायचं होतं, परंतु त्यामध्ये बीट झालेत, मिस झालेत. आणि नंतर शॅडो बॅटिंग केली, ती परफेक्ट केली. बऱ्याच वेळेला काय असं फटका बरोबर खेळत नाही, पण शॅडो बॅटिंग परफेक्ट करतात. आणि तेच आहे क्रिकेटमध्ये, म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे, प्रत्येकजण शिकत असतो, समजत असतो आणि शिकवून समजून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. तीच कहाणी गोलंदाजासाठी आहे, जुबेरसाठी देखील तीच कहाणी आहे.
जास्त बाहेर आहे, जास्त बाहेर पंच सांगतात इतक्या बाहेर आहे की वाईट बोलचा इशारा होत असताना पाहतोय. यानंतर शेवटचा मॅच देखील तिथं म्हणजे आता वसईचा संघ जो आता मैदानावरती खेळतोय, शेवटचा मॅच होईल आई गावदेवी धानीव आणि वसई कोलीवाडा या दोन संघादरम्यान. स्कोर 24-24. शेवटचा बॉल, दुसरं षटक आपण पाहताय. विजय मामा चषक आणि आजचा दिवस 6व्या षटकातला निश्चित स्वरूपात पहिल्या राऊंडचा मात्र हा तिसरा मॅच. एक संघ मात्र पुढे गेला, संतोष भुवन. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलंय बॉलला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत पण नाही आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जे मिड ऑनला राहिले आणि लॉंग ऑनला मात्र आपण पाहतायत क्लिअर करणारा हा बॉल सीमारेषा पार. चौकार. हेलिकॉप्टर थोडंसं मिनी हेलिकॉप्टर होतं आणि ते मिनी हेलिकॉप्टर महत्त्वाचं काय होतं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यानं मिडऑनला बीट केलं गेलं. बघा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, बॉटम हँडचा वापर जरूर झाला, हेलिकॉप्टर स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न केला आहे. या चौकारनं स्कोरवर जाऊन पोहोचल्या 28-28. 14ची सरासरी आहेत. या सरासरीनं पुढे गेलं तर कदाचित त्या 90च्या जवळ धावफलक जाऊ शकेल. म्हणजे प्रोडक्टचा स्कोर जर इथून पाहिला तर कदाचित 84 दिसेल, 84 दिसेल. पण त्याच्यापर्यंत मागे जसा एकच सामना तुम्हीही करत होते त्यावेळेला प्रोजेक्ट स्कोर एकदा 100च्या पार दाखवत होता, त्यानंतर 100च्या खाली आला आणि अक्षरशः 70च्या जवळ जाऊन थांबला गेला होता. क्रिकेटचा खेळ आहे, बदलणारा क्षण, बदलणारा मॅच आणि त्यावेळेला झालेले बदल सामन्यामध्ये बरंच काय घडून येतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 28-28. ऋतिक खेळतात 20 वरती आणि रवी बंडा खेळतात 1 वरती. 20 धावा अतिशय सुंदर पद्धतीने ऋतिकने केले. आता साहिल भाटी हे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती. त्यांचं वैयक्तिक संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक. इथून हे षटक देखील तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 28 धावा म्हणजेच बॅटिंग करणारी टीमची रणनीती चांगली राहिली आत्तापर्यंत. ऑन साईडला केलेला फटका, क्षेत्ररक्षक आहेत खाली, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक येतील आणि शेवटच्या क्षणाला धरती मातेला हा झेल दान करतील. लेझी एलिगंट्स बघायला मिळाले, त्यांना वाटलं सहज इझिली डन हा झेल मी टिपिन, परंतु शेवटच्या क्षणाला झेल निसटला. कारण जसं आपण कॅज्युअलीचा उल्लेख केला, थोडंसं इझी, मग हॉस्पिटलमध्ये जसं कॅज्युअलिटी असते ना तसं आहे हे. कॅज्युअली घेतलं तर कॅज्युअलिटी अपघात होणार आणि तेच झालं होतं की थोडंसं कॅज्युअली घेतलं होतं. युसुफ आले होते चेंडूवरती, हा झेल सुटलाय. बघा वसईच्या कर्णधाराने साहिल भाटीच्या दिशेने काय केलं, पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात पण हा बेस्ट बॉलर आहे, त्यांना माहिती आहे टीमचा वसईचा बेस्ट बॉलर आहे. बेस्ट बॉलरच्या दिशेने गेलाय, बॅटला कडे लागलाय, चेंडू चाललाय, बॉन्ड लाईन जवळ पाठलाग केला जातो थर्ड रिजनमध्ये, चेंडू चाललाय एका बाजूला, बेस्ट बॉलर आहे, बेस्ट खेळला. ऋतिकचाही चाललाय, बॅटच्या मिडलला लागू दे, बॅटच्या 8ला लागू दे, एक चौकार, 4 धावा आल्यात. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय बॅटची कड, तदनंतर शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू थोडासा वाईड होता, तदनंतर बॅकवर्ड फाईन लेगला देखील एक खेळाडू यशस्वीच्या मागे लॉंग स्टॉपमध्ये तो धावत होता, परंतु त्या बॉलला थांबवता आलं नाही. आउटफील्ड या मैदानाची अगदी वेगवान आहे, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहताय हा बॉल चौकारापर्यंत कन्वर्ट झाला. पुढचा बॉल इनसाइड आउट करायचं होतं, परंतु गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत जबरदस्त चेंडूंची हाताळण. एका बाजूला आपण पाहताय फलंदाज आहेत ते म्हणजेच ऋतिक, 8 बॉलमध्ये 24 धावा आणि एका बाजूला रवी बंडा हा खेळाडू मात्र 4 बॉलमध्ये 2 वरती खेळतोय. आणि जसं मी साहिल भाटीचा उल्लेख का केला, त्यांना षटक काढण्याची संधी दिली का, व्हरायटी आहे. आणि जो चेंडूला उंची दिली जाते ना फ्लायटेड, जो फ्लाईटमध्ये एअरमध्ये बीट केलं होतं, त्या फ्लाईटमध्ये अक्षरशः बीट केलं होतं, पुढे खेचून आणलं होतं ते ऋतिक यांना, म्हणून साहिलचा उल्लेख आम्ही केला होता. आता हे बघा स्कॉलर बॅटर फटका, मिस टाइम स्ट्रोक, थोडासा दूरवरती आहेत, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, नो मॅच लँडमध्ये चेंडू जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण थ्रो झाला होता. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 33 धावा धावफलकावरती आहेत. जशी आपण चर्चा करतो या षटकाचा खेळ पाहिला ना आतापर्यंत 4 चेंडू, एक तर झेल सुटला, एक आउटसाईड एज लागला, तो चौकार गेला, आत्ताही झेल उडाला होता पण झेल नाही टिपला गेला. 35 धावा 35 धावा धावफलकावरती आणि चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजे 4. तिसरं षटक आपल्याला बघायला मिळतं आणि यानंतर तेही पुढील षटक तेवढंच महत्त्वाचं असेल, कारण 4थं आणि 5वं षटक हे अत्यंत महत्त्वाचं राहिले आजच्या दिवसात. प्रत्येक संघांचे मॅच आपण पाहिले, क्रॉस बॅटने केला फटका, स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, चेंडू मात्र बॅकवर्ड फाईन लेगला चाललाय, क्षेत्ररक्षक डीपमधून प्रोटेक्शन देतील तर तुर्तास 2 धावा इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता मात्र 2 धावा पूर्ण देखील होतात. धावसंख्या 2 ने आकार घेत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 37, लॉस ऑफ 1 विकेट अशी स्थिती सध्या बॅटिंग करत असताना संघ आपल्याला बघायला मिळतोय विकास 11 बॉलिंग्स. पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती विकेट ज्यावेळेला प्राप्त केला होता खास करून टीमनं, त्यानंतर एक पार्टनरशिप आहे, एक भागीदारी रचली जाते. त्या भागीदारीमध्ये ऋतिकचा वाटा मोठा आहे, रवी बंडा अनुभवी फलंदाज दुसऱ्या बाजूला आहे, पण सध्या ऋतिकचा वाटा
28 धावांचा 11 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी त्यानं साकारली आहेत. धावा जर आपण बघितलं धावफलकावरती 2.5 षटकांचा खेळ 37 धावा धावफलकावरती. याच्यानंतरचा होणारा मॅच वसई कोलिवाडा आणि गावदेवी धानीव दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करा. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू साहिल हा कोटप्यात आहे. बघा हा गिरकी आहे, इतकी फिरकी आहे. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा होत असताना आपण साहिलचा पाहिला. हे षटक थोडंसं पाहिलं ना तर थोडंसं दुर्दैवी राहिले गोलंदाज, कारण याच्या वरती मिस झाले, चान्स मिस झाले, झेल सुटले, सर्व काही या मागच्या षटकामध्ये घडलं आहे. पण असं घडतं जसं मागच्या षटकामध्ये मॅचमध्ये आपण घडलं होतं. बघा टर्न आहे, टर्न अँड बाउन्स काय माहिती का, एक तर खेळपट्टी सिमेंटची आहे आणि जो फ्लाईट दिला जातोय त्याच्यामध्ये बाउन्स आहे. 3 षटकांचा खेळ. 37 पाण्याची व्यवस्था मैदानावरती करा. 37 धावा आपण पाहतात. V24 फाउंडेशन सो अग्रिसेना पुरस्कृत विजयमामा चषक 2025 पर्व 9 आहेत आणि 9व्या पर्वातील आजचा 6वा दिवस जो वसई तालुका एक गाव एक संघ या संकल्पनेतनं हा संघ खेळतात. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं 4 संघाने खेळताना पाहिलंय. कोपरीने एक सामना जिंकला, त्याच्यानंतर संतोष भुवनने एक सामना जिंकला आणि त्या 2 संघामधली भिडण मागचा सामना जसं पाहिलाय तो संतोष भुवननं जिंकून कार्तिकीले म्हणा संतोष भुवन संघ जो आता आजच्या दिवसातील क्वालिफायचा मॅच खेळणार आहे. आणि खाली जे 4 संघ आहेत त्यापैकी 2 संघामधला मॅच सध्या चालू आहे. एका बाजूला वसईचा संघ आहे, गॉडसन 11 वसई जो फिल्डिंग करतोय आणि बॅटिंग करताना विकास 11 बोलिंद केल्यात. 3 षटकामध्ये 37 धावा आणि यानंतरचा होणारा जो सामना आहे तो वसई कोलिवाडा खेळेल आई गावदेवी धानीवशी. त्यामुळे उत्कर्ष तुमच्या दिशेने येताना तर स्कोरबोर्ड पुन्हा एकदा बघा. 3 षटकं 37 सकाळपासून तेच आहे. 37 35 36 त्याच धावा आहेत. कहाणी बघूया यावेळेला बदलते का. 37च्या डबल केल्या तर 74 होतील, पण 74च्या जर पुढे जायचं आहे तर आक्रमक पवित्रा स्वीकारावा लागणार आहे तो विकास 11 बोलिंदला. आणि गॉडसनला माहिती आहे, गॉडसन 11 वसईला की या मैदानावरती मागे एका सामन्यामध्ये जर पाहिलं तर धावांचा पाठलाग झाला नाही आहे आणि तो विचार करता थोडा कमी त्या 37वरनं 37 74 नाही 64पर्यंत रोखण्याचा प्रयत्न तेही करतील. अगदी बरोबर. आणि इथून मात्र आपण पाहतोय 64 65 70 या धावा जर मैदानाच्या आतमध्ये आल्या तर दुसऱ्या डावातही तेवढीच एक वेगळी चित्तधरारक कहाणी आपल्याला बघायला मिळेल. परंतु सध्या 3 षटकांचा खेळ संपला, अर्धा पडाव संपला आणि अर्धा पडाव संपल्यानंतर आपण पाहता 37 धावा. उर्वरित येणाऱ्या काळात 37 जर येत आहेत तर निश्चित स्वरूपात तुम्ही उल्लेख केला की 70 74 75 60 65 या धावा जर इथे झाल्या तर दुसऱ्या डावामध्ये मॅच बघण्यास भरपूर मजा येईल, कारण ज्यामध्ये दोन्ही संघ क्वालिटी आहेत. एका बाजूला आपण पाहतायत गॉडसन 11 वसई आणि एका बाजूला आपण पाहतायत विकास 11 बोळींज. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती जुबेर यांना आपण पाहताय. पंचांनी मात्र या बॉलला काउंट केलं. तुम्ही जर इथून सफल झाला असाल तर तो बॉल निश्चित स्वरूपात स्क्रोल होईल आणि सध्या तेच आपल्याला पाहायला देखील मिळालं. डॉट बॉल येतोय षटक क्रमांक 4 मध्ये रवी बंडा 5 बॉल आणि 2 धाव्यांवरती खेळतात. स्वाभाविक त्यांचा खेळ नाही, मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात ते देखील जाणले जातं, पण अजूनही मिडल ऑफ द बॅट चेंडू आला नाही. तो आत्मविश्वास यायला हवा. कोलवा टप्प्याचा चेंडू होता समोर, ड्राईव्ह नाही करता आला कारण चेंडू टोला जसा लागला. 1 धाव चेंडूवरती पूर्ण. आणि रवीना माहिती आहे सध्या इन्फॉर्म फलंदाज ऋतिक आहे, ऋतिककडे जास्त स्ट्राईक राहिला तरी चांगला आहे, त्याच्यामुळे एका धावावरती समाधान मानावं लागतं आहे. जुबेरला संधी देताना तेच पाहिलं की बाबा थोडासा टिचून मारा करायचा आहे आणि प्रतिस्पर्धेला थोडंसं रोखायचं आहे. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण. तिसऱ्या चेंडूचा खेळ इथे मात्र पुढे गोलंदाज तयार. चांगला फटका खेळला अलॉंग दी कार्पेट. मिड विकेटला प्रोटेक्शन देतील खेळाडू. तत्पूर्वी मात्र मिळते सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्यानं धावगती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आत्तापर्यंत 39 धावा ऋतिक खेळतात 13 बॉलमध्ये 29 वरती आणि रवी बंडा थोडेसे शांत राहिलेत. 39 धावा धावफलकावरती. मागच्या 3 चेंडूचा खेळ पाहिला 2 धावा झाल्या. थोडंसं वेग आहे तो थोडा कमी करण्यास सक्सेस झाले जुबेर. आता रवी बंडा यांनाही आपला गिअर चेंज करावा लागेल. सुरुवातीला धावा नाही आल्या त्याच्या बॅटमधनं, पण आता धावा येऊ शकतात. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलं आहे. सुहेल येतील, फील्ड करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण 1 धावानं स्कोअर जाऊन पोचेल. 39 वरनं 40 वरती जाऊन पोचेल. 40 धावा धावफलकावरती आहेत. 3.4 षटकांचा खेळ, पण मागच्या 4 चेंडूवरती 3 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी. 6 षटकांचं मॅच आणि ज्यामधलं 4थं षटक आहे त्याचं मिडल मध्य आणि मध्य षटकात अचूक कामगिरी इथे मात्र पूर्ण करत असताना गोलंदाज. पुढचा बॉल
या वेळेला हाही बॉल चांगला हाताळलाय. फलंदाज फक्त या बॉलकडे पाहत राहिले आणि बॉलला लेप केलं, परंतु तो मात्र चेंडू निश्चित स्वरूपात पंचांनी स्क्रोल केलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातला. आणि त्यांनी पाहिलं न्याहाळलं आणि त्यानंतर थोडंसं लेफ्ट केलं किंवा वाईट येईल, पण शफल केलं होतं. त्याच्यामुळे तुम्ही शफल केलं तर थोडंसं चेंडू खेळणं तोही गरजेचं आहे. हे षटक आहे ज्या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा आल्यात. मी म्हटलं ना, या षटकाचा खेळ पाहिला तर वेग कमी झालाय, स्पीड कमी झालाय. या षटकामध्ये आल्यात फक्त 3 धावा. चांगलं षटक जुबेरनं हाताळलंय. टीमला मॅचमध्ये आणून देणारं हे षटक गॉडसन 11 वसईसाठी आहेत. धावा झाल्या दाफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 10ची सरासरी आहे. ती सुरुवातीला 16वरती होती, त्यानंतर 12च्या जवळ आली आणि आता 10च्या जवळ आलेत. 3 ओव्हर संपल्यात. स्कोर 40 धावा तुम्ही म्हटल्याप्रमाणे षटकांनंतर. खऱ्या अर्थानं 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 40 धावा. तुम्ही उल्लेख केला की सकाळच्या सत्रापासून बघा सुरुवात चांगली होते, परंतु शेवटचा जो काळ राहिला तो खडतर राहिला फलंदाजी करणाऱ्या संघांना. मग आजच्या दिवसात आपण आज चौथ्या मॅचमध्ये देखील तेच बघायला मिळालं. एका बाजूला पहिल्या मॅचमध्ये भरत पाटील यांनी भरपूर चांगली कामगिरी केली. तदनंतर आपण दुसऱ्या मॅचमध्ये संतोष भुवन या संघाची कामगिरी पाहिली, परंतु तदनंतर जे शेवटची 2 षटके आहेत ती प्रत्येक संघाला थोडीशी त्रास देणारी राहिली. षटक क्रमांक 5 मध्ये आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अफजल हे मात्र गोलंदाज येत आहेत. अफजल इथून कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करतील? 40+ खेळाडू आहेत. आपण गेल्या वर्षी या खेळाडूला या मैदानावरती 40+ टीमकडनं खेळताना पाहिलं होतं, वसईच्या टीमकडनं. आपण जसं चर्चा करतो 6 षटकांच्या सामन्याला काय कारण असावं की मध्ये थोडेसे धावा येत नाहीत किंवा धावा कमी येतात. पुढच्या सामन्याची नाणेफेक गावदेवी दाणीवाणी वसई कोलीवाडा. पण अभि रेडी राहा, तयार राहायचं आहे. भरपूर बाहेर आहे. इतका की पंचाने इशारा केला. हो नोचा इशारा आलाय. चौकारे गेलाय 5 धावांचा. जसं आता माघ महिना आला तर लग्नाची सराई देखील येणार आहे. हा 5 धावांचा आहेर आहे, हा बोनस मिळाला आहे. ह्याच्यामुळे मागे पौष महिना गेला ज्याच्यामध्ये शुभकार्य बऱ्याच वेळा घडत नाही आहेत, पण आता माघ महिन्याला सुरुवात झाली आहे आणि त्या लग्न सराई पाहतोय तसा 5 धावांचा बोनस आहेर आलाय. सन्माननीय तुषार पाटील साहेबांचं इथे आगमन आणि तुषार पाटील सरांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. साई गंगा एंटरप्राइजेसचे तुषारजी यांचं देखील शुभागमन व्यासपीठावरती होत असताना सहर्ष स्वागत आहे सर. आपलं विजयमामा चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. ऋतिक खेळतो 29वरती 4वरती रवी बंडा. स्कोर 45. 45 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल या वेळेला खराब राहिला. पंचांनी फ्रीटचे सिग्नल दिले. आता येणाऱ्या काळात या फ्रीटवरती फ्रीट टोल आपल्याला पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा मात्र तोच बॉल पंचांनी दर्शवले की हा व्हाईट बॉल. पहिले मात्र नो बॉल होता, आता व्हाईट बॉल आलाय. फ्रीट पुढे कंटिन्यू राहणार येणाऱ्या काळात. म्हणजे असं एकदा स्कीम आली का ती चालू राहते, तशी ती स्कीम चालू आहे. मागे मिस केलं ते याला, पण जसं ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती एक सेल असतो, फ्लॅश सेल, जो एकदा चालू झाला का दिवसभर चालू राहतो, तसं आता ती स्कीम आहे. ती स्कीम आणि रवी बंडाने याच्यापेक्षा चांगलं काय पाहिजे. आता धावा येत नव्हत्या, असा फ्रीटचा चेंडूवरती तुम्ही जर मोठा फटका केला तर जो कदाचित सुरुवातीला तुम्हाला खेळायचं होतं तो फटक्याने आत्मविश्वास येऊ शकेल. तर अफजलला पुन्हा एकदा लाईन तुम्हाला ट्रॅकवरती आणायला लागेल, योग्य ट्रॅकवरती. हा कोटाप्याचा चेंडू शॉर्ट ऑन पुल केला आहे. वाईटिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. युसुफ फील्ड करतील 1 धावे चेंडूवरती. पूर्ण 1 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो. 47 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना आता ऑन ट्रॅक आला आहे. फक्त लाईन आले, लेन थोडीशी आखूड होती मागच्या चेंडूवरती. धावा 47 धावा धावफलकावरती आहेत. पुढील होणारा सामना एक गावदेवी धाणेव आणि दुसऱ्या बाजूला वसई कोळीवाडा. या 2 संघांमधला महत्त्वाचा मॅच. त्या मॅचचा टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये तोही टॉस होईल, परंतु यावेळेला गोलंदाज तयार होतात गोलंदाजी ट्रॅकवरती. ऑन साईडला खेळलाय बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. आलाय विजय मामा चषक षटकार 6. आणि समोर फलंदाज देखील आहे. म्हणजे ऋतिकचा उल्लेख त्याच करता आम्ही केला होता की तिथून मिळालेला आत्मविश्वास अंडरआर्म टर्फ क्रिकेट खेळून आणि आज ओरम क्रिकेटमध्ये देखील हा बघा पुलचा फटका खेळतोय आणि या चेंडूवरती 6 षटकार. ऋतिक बॅटिंग करतोय 35वरती. 16 चेंडूवरती आतापर्यंत 35 धावांची खेळी. आणि मी जसं सांगत होतो 6 षटकांचा सामना. बघा पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये काय करायचं माहिती आहे, बॅटिंग करायची आहे. शेवटच्या 2 स्लॉक ओव्हरमध्ये काय करायचं आहे तेही माहिती आहे. कहाणीमध्ये मधल्या 2 षटकामध्ये अडकते. धावा 53. पुढचा बॉल
यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा बॉल होता अलॉंग दी कॅर्पेट. तिथे मात्र क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे पुढे सरसावतील. सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 54. ज्या फलकावरती 54 लागल्यात त्यामध्ये 36 धावांचं महत्त्वाचं योगदान राहिलंय ऋतिकचं. म्हणजे असं म्हणूया की 40% योगदान त्यांचं आहे. बरं, जवळपास म्हणजे नाही त्याच्याही पुढे असेल, कदाचित 60% योगदान देखील असेल. म्हणजे 60-40 आहे. 40 त्या बाजूला 60 आणि असंही जमाना आता 60-40च आहे. त्याच्यामुळे ते 60% धावा आता ऋतिकच्या नावावरती आहेत. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू होता, लोअर फुटर चेंडू मिस केला. स्ट्रेसच्या हाताला लागून चेंडू शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये जातोय. पंचाकडनं 22चा इशारा होतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. कहाणी पहिल्या षटकापासून जी रवी बंडासाठी चालू झाली ती आजही कायम आहे. एक धाव जरूर आली. दुसऱ्या बाजूला ऋतिक सुंदर फलंदाजी करतोय, 36 वरती करतोय. स्कोर 55 धावा. ऋतिकने मात्र जरूर चेंडू घेतलेत, परंतु तो महत्त्वाचा खेळ करतोय. संघाला गरज होती की भरपूर वेळ एक फलंदाज खेळपट्टीवरती उभं राहणं आणि त्यावेळेला ऋतिकनं तो पवित्रा स्वीकारला. याही वेळेला पंचांचा एक हात समांतर रेषेत येतोय आणि आपण पाहू शकाल तिथे मात्र पंच दर्शवतील काय होतंय, काय बिघडतंय. पंच तिथे पाहण्याचा प्रयत्न करतील. काय घडलं होतं, पंचाचा इशारा येईल. इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना पंचाकडनं आपण पाहतोय एकदम स्कोरबोर्डमध्ये प्रोजेक्टेड स्कोर आता पाहिला ना तर 71 दिसतोय. 71 धावा. म्हणजे कहाणी तीच आहे, सकाळपासून आहे ना ती कहाणी. म्हणजे आजचा दिवस जसा उजाडला आहे, शुक्रवारचा दिवस जसा उजाडला आहे, 31 तारीख आहे, त्याच्यामुळे ती गाडी 71-72 वरती थांबते. हा महिना अखेर आहे म्हणून काय असंही असेल. बऱ्याच वेळेला शाळेतल्या मुलांना मजा असते महिना अखेर असली का. पुढचा बॉल गोलंदाज तयार. या षटकातला 5वा बॉल आणि पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करायचं होतं. बॉल भरपूर ऑफस्टम्पच्या बाहेर होता, त्याच्यावरती छेडखाणी करण्याचा प्रयत्न. हाई बॉल तुम्ही इनसाईड आउटचा फटका खेळू शकत होतात, परंतु इथून क्रिकेट बघणं आणि ते बघून बोलणं सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं तेवढंच सोपं नाही. नाही, सोपं काहीच नसतं. म्हणजे कुठलीही गोष्ट सोपी नसते आणि नक्कीच चांगलं विश्लेषण तुम्ही केलं की इथून काही गोष्टीचं विश्लेषण करणं, त्याच्यावरती क्रिटिक्स करणं कदाचित सहज असतं. ऑफटॉपच्या बाहेर पहिला तुम्ही आलं, शफल केलं, आता ती नाराजी. अफजलने आपला अनुभव दाखवला आहे, एक्सपिरियन्स त्यानं दाखवलेला आहे. सुरुवात तितकी चांगली नव्हती, मध्ये षटकारही आला. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा झाल्या धावफलकावरती 56. 56 धावा, 11 धावा जरूर गेल्या, पण शेवटला काही 2-3 चेंडू चांगले हाताळलेले आहेत. बघा जसं तुम्ही सांगितलं क्रिटिक्स, आणि आम्ही नेहमीच सांगतो मैं आपको सलाह इसके लिए नहीं दे रहा हूँ कि मैं ज़्यादा समझदार हूँ. शायद ज़िंदगी में गलती हमने ज़्यादा की है, उस गलती से ज़्यादा सीख ली है. त्याच्याकरता जे सल्लं त्याच्याकरता की चुका जास्त केल्यात आणि चुकामधनं काहीशा गोष्टी ज्या समजून अजून आलेल्या आहेत त्याकरता आपण विश्लेषण करतोय. धावावरती 56. 5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू आहेत. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी, परंतु पुढील मॅचचा टॉस देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. गावदेवी धाणेव आणि एका बाजूला वसई कोळीवाडा. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण रेडी राहायचं आहे. या 6 चेंडूंनंतर तो महत्त्वाचा टॉस तिथे देखील होईल आणि अत्यंत महत्त्वाची लढत ती आपल्याला बघायला मिळेल. आता उर्वरित 6 बॉल, 6 बॉलमध्ये तुकाराम सर इथून 20 धावा, 15 धावा, 25 धावा काय एक्सपेक्ट करतात तुम्ही या मॅचमध्ये? नाही ना, प्रयत्न तो तोच असणार आहे की जास्तीत जास्त किती धावा येतील त्याचा विचार हा बॅटिंग करणारा संघ करतोय. आणि फिल्डिंग करणारा संघ आहे ना वसईचा संघ, गॉडसन 11चा संघ, तो तर म्हणतोय बाबा मागच्या 3 मॅचसारखा जर 70-72 वरती रोखलं तरीसुद्धा ठीक आहे. कारण आता सुरुवात चांगली होती, धमाका 16 धावाने केला होता आणि मागच्या 4 षटकामध्ये 40 धावा आल्यात. खास करून मागच्या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तितक्या धावा येत नाही आहेत. शेवटच्या षटकात त्यासाठी युसुफ स्ट्रायकरला हे बंडा कहाणी तीच आहे. कोलवर टप्प्यात चेंडू आहे समोर दिशेनं, पुन्हा एकदा चेंडू जातोय, फील्ड करतील. 1 धाव आहे चेंडूवरती पूर्ण. ऋतिकसाठी आता वेगळी लढाई, एक तर धावा करायची आहेत, रन करायचे आहेत. शेवटचे 5 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि शक्य झालं तर आपलं अर्धशतक तेही साजरं करायचं आहे. निश्चित स्वरूपात इथून तुम्हाला आता हाणामारी पत्करावी लागेल, कारण धावसंख्या 70पर्यंत तरी पोहोचावं लागेल. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 5 बॉलचा खेळ बाकी असताना धावा किती जोडल्या जातील पुढे फलकावरती. यावेळेला आपण पाहतोय कव्हरला या बॉलला खेळले, चेंडू नाही थांबणार. चेंडू चाललाय दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर चौकार. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय
बघा युसुफ हे मात्र आले की चेंडू घेऊन. तदनंतर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ऋतिक, ज्यांनी निश्चित स्वरूपात शेवटपर्यंत बॉलकडे पाहिलं. पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्स त्या बॉलला इंटू द गॅपमध्ये खेळलं आणि कव्हरच्या रिझनला या बॉलला क्लिअर करत असताना चौकार. 20 चेंडून मागे 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी, जिथे 61 धावा संघाच्या त्यामध्ये 40 धावा ऋतिकच्या देखील आहेत. पुढचा बॉल या बॉल ऑन साईडला ऋतिकनं बॉलला उडवलंय. तुम्ही उल्लेख केला की ऋतिकला इथून अर्धशतकासाठी खेळावं लागेल आणि तो खेळ त्याने स्वीकारलाय. तुमचे शब्द जणू काही कानावर घेतलेत की काय? नाही, बऱ्याच गोष्टी असतात, त्यामुळे म्हटलं ना इनिंग पेस करावी. आणि बघा जसं मंचावरती आगमन झालं अजिंक्य घरात अर्थात पिंडेदाता यांचं आगमन झाले. उत्कर्ष पाटील त्यांच्या जोडीने आहेत आणि त्यांच्या जोडीने जर पाहिलं तर दिपेशजी म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालं. एक मोठी स्पर्धा आपण घासपाड्याच्या मैदानावरती पाहिली होती. त्यांच्या नियोजनामध्ये या सर्वांना आपण पाहिलं होतं आणि त्यांचं आगमन आणि कुठे ते धावा येत नव्हत्या आणि त्यानंतर आता 4-6चा खेळ पाहतोय. पहिला चौकार पाहिला, षटकार पाहिला, म्हणून मी उल्लेख केला होता. एक तर ते 70-72ची वेस त्यांना खुणावते आणि दुसऱ्या बाजूला अर्धशतकाच्या उंबरट्यावरती ऋतिक आहे. 4-6 त्याने मारल्यात म्हणून 46. ऋतिक बॅटिंग ऑन 46, 46 वरती बॅटिंग करतोय, ज्याचा उल्लेख आम्ही केला होता की बाबा अर्धशतक साजरं होईल का. 46 वरती बॅटिंग त्याची चालू आहे. मिस केला, स्विंग अँड मिस पण असं येणार, कारण बराच येणारा कॉल आहे ना बरोबर योग्य नसतो. काही मिस कॉल पण असतात, ते येतात. काही का आपण कॉल मिस करायचे आणि काही मिस कॉलला आपण असं इग्नोर करायचं आहे. हा मिस त्याला आहे. धावा आहे दाफलकावरती 67 धावा, ज्यामध्ये 46 धावा खेळतात. त्या म्हणजे ऋतिकच्या उर्वरित 2 बॉल आहेत. 2 बॉलमध्ये इथे एक मोठा फटका येईल आणि 71-75 की मग ऋतिकचं अर्धशतक. या गोष्टी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. पुन्हा एकदा घुटना वाकवला, परंतु आपण पाहतोय त्या बॉलला कनेक्ट करता आलं नाही. ऋतिकचा मनसुबा आता व्यक्त झाला की ऑन साईडलाच मी प्रहार करीन. नाही, ऑन साईडला म्हणजे प्रत्येकजण काय असतो, बॅट्समन ज्या वेळेला रेडी असतो अशा स्लॉगरला जास्त त्याचा फोकस आहे ना मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑनला असतो, ऑन साईडला. आणि जमाना पण असा आहे ना, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा ऑनलाईन असतात, त्याच्यामुळे आता ऑन साईडला. फक्त ऑन साईडला बघूया अर्धशतक साजरा होतं काय. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑनला होता, ऑफ केलाय. ऑन अँड ऑफ लाईनला देखील तितकाच चांगला खेळाय. या चौकारानं अर्धशतक साजरं केलंय. ऋतिक वेल प्लेड, बॅट थोडीशी वर करा, कारण अप्रतिम खेळ ऋतिकनं केलाय. एक यंगस्टर आहेत जो अंडरआर्म क्रिकेटवरनं टर्फ क्रिकेट आणि आलेलं हे टफ क्रिकेटमध्ये टफनेसपणा त्यानं दाखवलेला आहे आणि चौकार या 50 धावा त्यानं पूर्ण केला. अर्धशतक आपण पाहू शकता फलंदाजचं. शुक्रिया रीते सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं विजय मैच चषक 2025 और नेक्स्ट मैच का टॉस आई गावदेवी धान्यू वसी कोळीवाड़ा टीम की कप्तान आई है टॉस के लिए और जल्दी बैटर मैदान के अंदर आने चाहिए. समय हमारे पास बहुत कम है. नेक्स्ट मैच आई गावदेवी धान्यू वसी कोळीवाड़ा टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा टॉस के लिए आइए. आणि तो टॉस होईल. एका बाजूला आई गावदेवी धाणीव आणि एका बाजूला वसई कोळीवाडा यांच्यातला महत्त्वाचा मॅच.
चला पुढील मॅचच्या टॉससाठी या गावदेवी दाणीव आणि वसई कोळीवाडा मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण त्वरित टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग्स ब्रेक झाले आणि त्या इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस हा महत्त्वाची भूमिका असेल, कारण 6-6 षटकांचे मॅच आणि आता वेळेचा जर विचार केला तर आपण थोडंसं उशिरानं धावतोय. त्यानंतर बरेचसे आणखीन 3 सामने तेही महत्त्वाचे आहेत, तर त्या अनुषंगानं आपण वेळ कमी घ्या या टॉससाठी. दोनों प्रारंभिक बैटर मैदान के अंदर धीरे धीरे आ रहे हैं. टॉस के लिए थोड़ा सा समय जाएगा. टीम 94 गावदेवी दानिव अभी पर पहुंच चुके हैं. वैसे कोल्हेवाड़ा आपको भी रेडी रहना है. और तो कारण सर चर्चा ये होगी कि पिछले 3-4 मुकाबले में जो आंकड़े हैं जो टोटल है 70 के पार हैं. अभी देखिए कितने रन चाहिए, 72, 73 यही आंकड़े आ रहे हैं लगातार पिछले 4 मैचेस में. और इंटरेस्टिंग मैचेस भी हो रहे हैं, मजा आ रहा है. समय ज़्यादा नहीं लेना है. प्रारंभिक बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं. विकास 11 बॉलिंग्स और गॉडसन 11 वसी के बीच मुकाबला. उसके बाद में टीम 94 गावदेवी दानिव और वसी कोळीवाडा के बीच बहुत बड़ा घमासान होगा. तो एक गोष्ट नक्कीच तुम्ही चांगली सांगितली की आजचा काय दिवस 30+ आहे. म्हणजे बाकी डिसेंबरच्या 30+ला वेगळ्या बोलायचं असतं. आज जानेवारीची ही 30+ आहे. पण छोटी जे आहेत काही मुलं ते सांगतात बाबा महिना अखेर त्याच्यामुळे लवकर शाळा सुटले. पण आता लवकर शाळा सुटताना जी आता मैदानावर जी शाळा आहे ना ती 71-72च्या वरती जात नाही. 72, 73. पण तो 73 जर आपण पाहिला ना म्हणजे तर त्याचा थोडासा अपरब्रंश जर पाहिला 73चा तो ट्रॅक्टरसारखा होतो. आणि ट्रॅक्टर कधी उपयोगाला येतो ज्यावेळेला शेतीची मशागत करायची. आता पुढच्या महिन्यापासून ते करावीच लागणार आहे. लवकर मशागत नाही केली तर वेळेवरती पीक पण आपल्याला नाही घेता येणार. हा क्रिकेटचा खेळही असा आहे, तुम्ही जर लवकर चांगलं नाही खेळलं तर कदाचित जिंकता येणार नाही. आणि मागच्या 4 मॅचमधून अद्वैत जर पाहिलं तर 2 वेळ असा आल्यात तिथे धावांचा पाठलाग झाला आहे आणि 1 वेळ अशी आहे तिथे धावा डिफेंड झाल्यात. त्याच्यामुळे जर 2-1 वरनं 2-2 झाली तर मॅच समान होईल, नाही तर मग 3-1 होईल. जी हाँ, क्रिकेट में फैक्टर बहुत बड़ा है. 5 ओवर में आपने 70 के पार किया, 6 ओवर में आपने 70 के ऊपर एक बार भी स्कोर बनाया, तो इम्पॉर्टेंट मैच है. ये एक फैक्टर है. विकेट का फैक्टर तो हमेशा रहता है. मैच शुरू करना बहुत ज़रूरी है. बार बार चर्चा हो रही है. इम्पोर्टेंट मुकाबला. गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. साउनी क्रिएशन पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं. और इस पर फ्रंट लाइन गेंदबाजी करने के लिए अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है. सिद्धेश ऋतिक ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की. अर्धशतक जड़ने वाले खिलाड़ी. बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी करने के लिए राजू मिश्रा नॉन स्ट्राइकर एंड पर है और नॉन स्ट्राइकर एंड पर राजू, तो स्ट्राइकर एंड पर हुसैन कमाल के खिलाड़ी है. हुसैन काजी तकनीक बहुत अच्छी है. 7-8 साल पहले मैंने वालिव के मैदान पर इनको देखा था. कमाल की बल्लेबाजी करते हैं और गेंदबाजी का बागडोर समझते हुए गेंदबाज अपने बॉलिंग पर तैयार. मैंडेटरी पावर प्ले ऑन. 6 ओवर का मुकाबला. इस ओवर की पहली गेंद पर खूबसूरत स्ट्रोक है. क्या बात है, ये कोई सवाल नहीं जवाब है. और इस बार हुसैन ने कहा इस क्रिकेट के टेनिस क्रिकेट के हम नवाब है. लाजवाब छक्का. बिल्कुल आपने कहा ये सवाल नहीं जवाब है और ये लाजवाब है. हा लाजवाब आहे. समोरच्या दिशेनं फटका खेळला होता बरोबर. जे मुख्य व्यासपीठ आहे या व्यासपीठाला सलामी देणारा पहिला सिक्सर, पहिला षटकार. आणि बघा त्यापेक्षाही देखणा, त्यापेक्षाही सुंदर आणि त्यापेक्षाही क्लासिकल लाजवाब षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. तुकाराम सर, ये जो बल्लेबाज है ना सीधे बल्ले से बल्लेबाजी कर रहा है और सीधी बात नो बकवास. खिलाड़ी है हुनरबाज और इनका खेल है लाजवाब. क्या बल्लेबाजी कर रहे हैं. जिंदगी में चौके लगाने के लिए मौके के इंतजार के लिए एक बार फिर रुकना नहीं है. और इस वक्त खुद मौका बनी है और मौके पर चौका जड़िए, छक्का जड़ रहे हैं. बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. सीधे बल्ले से वी में खेल रहे हैं. टाइमिंग प्रॉपर. एक बार फिर फुटवर्क बहुत अच्छा. शॉट सिलेक्शन कमाल का है.
मिस किया इस बार, अच्छी गेंद थी, दोबारा गेंद को खेलना चाहते थे बॉलर के सिर के ऊपर से, इस बार थोड़ा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, तो अब मजा आएगा क्योंकि छक्के चौके अब आते हैं तो मजा ही आता है, लेकिन जब एक बार फिर बीच में गेंदबाज अब असरदार हो जाता है तब भी मजा आता है. नाही ज्यावेळेला असं काहीसं घडतं ना त्याच वेळेला मॅच थोडंसं रंगतं. प्रत्येक चेंडूवरती षटकार आता कहाणी बदलली असती, प्रत्येक चेंडूवरती विकेट आले असतं तर कोणी सामनाच पाहिला नव्हता. त्याच्यामुळे हे सगळं घडणार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, आता कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू खेळतोय, 2 षटकार पाहिले आहेत. त्यानंतर आलेला हा कव्हरच्या दिशेनं टोकलेला चौकार, 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार. हुसैन काजी बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है और तकनीक देखिए इनकी. पहले बिल्कुल बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया था बॉडी की तरफ, उसके बाद में वाइडिश लॉन्ग पर भी में एक अच्छा स्ट्रोक खेल दिया था. उसके बाद में कमर के ऊपर से दर्शन स्ट्रोक हुसैन द्वारा. इस प्लेइंग ऑन 16, स्कोर 16 पर नन. और गेंदबाजी करने के गेंदबाज सिद्धेश तैयार है. राजू नॉन स्ट्राइक रेन पर है. मैंडेटरी पावर प्ले ऑन. ओहो क्या बात है, तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. चेंडू 1 सीमारेषा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार. कणकणी जसं नक्की तुम्ही उल्लेख केला, एक समोरच्या दिशेने एक वाईडिश लॉंग आपला आणि हा हेलिकॉप्टर टेकलाय. आणि हुसेन काजीची बॅटिंग तुम्ही नक्कीच चॅप्टरचा उल्लेख केला. यांची बॅटिंग चांगली झाली ना तर समोरच्याचा चॅप्टर क्लोज करायला वेळ लागणार नाही. कारण तेही आहे जशी बॅटिंग आतापर्यंत केलं हुसेन काजी. तुम्ही एका वालिवच्या मॅचचा उल्लेख केला, गेले कित्येक सामने मधला काही काळ पहिला तर थोडंसं बॅट पाहिजे आला होता, पण त्यानंतर जो आता फॉर्म सापडलाय ना त्या फॉर्मला त्यांना पकडून ठेवायचं आहे. एखाद्या टुर्नामेंटचा फॉर्म आला होता तसा आपण पकडून ठेवतोय, तसा फॉर्म तुमचा सापडलाय. दुसऱ्या बाजूला सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती फॉर्म सापडलाय. अगरा थोडंसं अलंग द ग्राउंड खेळलं होतं, कव्हरच्या दिशेने चेंडूला एक धावे चेंडूवरती पूर्ण फॉर्मला. आणि दुसऱ्या बाजूला राजू मिश्रा देखील आहेत, ते तितक्या ताकदीचे, पण काय आहे ते एन्जॉय करतात. हुसेन काजीची बॅटिंग नॉन स्ट्राइकिंगला उभं राहून एन्जॉय करणं ते राजू मिश्राला पाहिले. देखिए जब वीरेंद्र सहवाग, सचिन तेंदुलकर, विराट कोहली जैसे बल्लेबाज स्ट्राइक रेन पर बल्लेबाजी करते हैं ना, तो कोई भी खिलाड़ी ना नॉन स्ट्राइकर इनकी तरफ खड़े रहेगा और एंजॉय करेगा. ये जो बॉल आखिरी बॉल खास करके हुसैन ने जो खेला था ना वो बहुत महत्वपूर्ण. टीम मीटिंग ना करे, चर्चा ना करे, कप्तान है आपके पास. तो कम सिर्फ आखिरी गेंद पर जो शॉट खेला गया था ना वो बहुत अच्छा लगा मुझे, बहुत इंपॉर्टेंट था. क्योंकि बहुत बार बैटिंग बॉल पे का इशारा किया गया, बहुत बार क्या होता है आप मोमेंटम के साथ जाते हैं. स्लो ओवर पर गेंद थी, इनको पता था कि स्लो ओवर पर गेंद ऑफ स्टंप के बाहर है, तो रक्षात्मक तरीके से गेंद को खेला. क्योंकि एक गेंद जो है ना शिकार करने के लिए जरूर आती है, और बहुत अच्छी तरह से परख लिया था, पढ़ लिया था. सुंदर बल्लेबाजी मैदान के अंदर हुसैन द्वारा. स्कोर 21 बगैर किसी नुकसान के. आखिरी गेंद पर आपने सिंगल लिया तो आपके पास रहेगा स्ट्राइक. हुसैन ऑन 21 पर खेल रहे हैं. राजू को मौका नहीं मिला, दोबारा वो नॉन स्ट्राइक रेन की तरफ. जसं तुम्ही उल्लेख केला की त्या मोमेंटमच्या साह्याने काही जण वाहवत जातात, पण काही जण आहेत ते स्थिर राहतात. जसं एखादा झऱ्याचा ओहल जरी आपण पाहिला तर ज्यावेळेला मोठा पाऊस पडतो त्यावेळेला देखील बरंच काय वाहून जात असतं. दुसरं षटक हाताळण्यासाठी रेडी होतात विनोद बंडा, गोलंदाजीसाठी रेडी होतात. दुसऱ्या बाजूला हुसेन काजी जे आहेत 21 वरती बॅटिंग करतात. संघाची धावसंख्या बरोबर 21, 21 आहे. विनोद बंडा गोलंदाजी मार्कवरती. मिस टाइम केलंय. संधी निर्माण केली होती, झेल सुटलाय. प्रयत्न जरूर केला, लॉंग ऑफवरनं जोरानं धावत आलं होते सिद्धेश, झेल टिपला गेला नाही आहेत. संधी निर्माण केली होती विनोद बंडा यांनी पहिल्या चेंडूवरती, झेल सुटलाय, जीवनदान लाभलंय, एक रनही आलाय. स्कोर 22-22. भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है. फिलहाल हुसैन जिस अंदाज से खेल रहे हैं, इस बार मिस टाइम स्ट्रोक था, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, लेकिन भाग्य का साथ मिला. टीम 94 गावदेवी धानी और वसी कोलीबाड़ा टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा टॉस के लिए आइए. इस वक्त धानु के कप्तान है, वसी कोलीबाड़ा टीम के कप्तान, आपको टॉस बॉक्स में आना है. दोनों तैयार हैं. ऑफ स्टंप के बाहर गेंद, इस बार खेलने की कोई कोशिश नहीं है. वाइट बॉल का इशारा अंपायर ने किया. वसी कोलीबाड़ा टीम और गावदेवी धानी. ओवर ब्रेक में होगा टॉस. हमारे साथ उत्कर्ष रहेंगे टॉस बॉक्स में. इंपॉर्टेंट मुकाबला है और काबिलियत वाले खिलाड़ी मैदान के अंदर. स्कोर 23 रन बगैर किसी नुकसान के. गॉडसन 11 वसई और फिलहाल अपनी बॉलिंग मान पर गेंदबाज तैयार है गेंदबाजी करने के लिए. विनोद बंडा का ये
बहुत महत्वपूर्ण ओवर है। और तुकाराम सर ये दूसरा ओवर आप देख रहे हैं मैदान के अंदर, महत्वाचं षटक आहे। या षटकामध्ये जर कमबॅक करायचं तर विकेट पाहिजे तुम्हाला। विकेट पण समोर राजू मिश्रा पहिला नॉन स्ट्राईक एंडला होते, आता स्ट्रायकर एंडला स्ट्राईक केले, सिक्सर षटकार। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाची फुलर लेन डिलिव्हरी हाताळली गेली होती आणि त्या चेंडूवरती समोर व्ही मध्ये खेळले, फुल फेस ऑफ द बॅट। आणि हा फुल फेस ऑफ द बॅट खेळताना लॉंगॉनच्या डोक्यावरनं हा सिक्सर राजू मिश्रा यांच्या बॅटमधून आला। या 6 धावांनी धापलगा जाऊन पोहोचेल तो 29-29 धावा धापलकावरती आतापर्यंत आल्या। आता फ्लाईट दिली होती आणि त्या फ्लाईटला टेक ऑफ केलं गेलं ते राजू मिश्रा यांनी। इस बार गेंद को खेलने लगा पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन देने का मौका। हुसैन को भी एक बार फिर एक अच्छा अवसर मिलना चाहिए, इनफॉर्म बैटर है और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। दौलत तो आपको विरासत में मिल सकती है, लेकिन पहचान आपको अपने दम पर बनानी पड़ती है। विजय मामा चषक 2025 की अद्भुत कहानी, बहुत ही अच्छा खेल मैदान के अंदर, सुंदर गेंदबाजी, लेग ब्रेक कर रहे हैं और गेंद को आगे रख रहे हैं ताकि बल्लेबाज को बैकलिप का इस्तेमाल करने का मौका न मिले। तो ये अच्छी सोच है। तुकाराम सर क्या कहना है? बिलकुल, जसं आपण बघतो ना लेन थोडीशी मागे पुढे केली तर ते गरज वाटते तेव्हा खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळले जातात आणि लेनला मागे खेळतात। थोडंसं कम ज्यादा करू की तर बॅट्समनच्या मनामध्ये तो ओढा शंका निर्माण होणार, पण त्या शंकेचं निरासरण अशा मोठ्या फटकानं उत्तुंग असा षटकार, 6 धावा। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। मी थांबीन निश्चित स्वरूपात अजिंक्य घरत सर आपण या आणि तुमच्या शुभ हस्ते मात्र आपण या मॅचचा इथे टॉस करणार आहोत। अगदी पुढचा मॅच एका बाजूला टीम 94 गावदेवी धानीव आणि एका बाजूला आपण पाहताय वसई कोळीवाडा। शॉर्ट अँड स्वीटमध्ये आपण तो टॉस घेणार आहोत। महत्त्वाचा मॅच, एका बाजूला सामना देखील चालू आहे V24 फाउंडेशन आणि एका बाजूला आगरी सेना। आणि आपण पाहतोय अजिंक्य घरत सर आपण मुख्य व्यासपीठावर स्थान बनवा। टॉस मात्र निश्चित स्वरूपात वसई कोळीवाडा आपण जिंकला, तुमचा निर्णय। बॉलिंग। थँक्यू सो मच। सामना देखील चालू आहे, आपण जास्त वेळ नाही घेणार आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जातील प्रशांत आदवडे सर आणि निश्चित स्वरूपात तुकाराम मांगेला सर। थँक्यू सो मच। शुक्रिया उत्कर्ष। सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत। आप देख रहे हैं विजय मामा चषक 2025, बहुत ही शानदार खेल मैदान के अंदर। और इस बीच अगर देखें तो राजू बन गए जेंटलमैन, इस मुकाबले में दे रहे अपना कंट्रीब्यूशन, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। स्कोर 43 बगैर किसी नुकसान के 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। बेहतरीन बैटिंग दोनों प्रारंभिक बैटर द्वारा दबाव बनाते हुए इस वक्त विकास 11 बॉलिंग टीम के ऊपर 43 बगैर किसी नुकसान के 24 गेंदों में 29 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। साउली क्रिएशन पर आप ये प्रतियोगिता देख रहे हैं। इस लक्ष्य को प्रारंभिक बैटर ने आसान तो बनाया है। दामोदर पाटील आणि गौरवजी पाटील यांचं शुभागमन मंचावरती झालेलं आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम। डेड बॉल, विकास 11 बॉलीज और गॉडसन 11 वसई के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला। उत्कर्ष हमारे साथ जुड़े, उत्कर्ष आपका स्वागत है। इससे पहले तुकाराम मांगेला सर जो बहुत अच्छे विश्लेषण माने जाते हैं टेनिस क्रिकेट में, और अब एक युवा कमेंटेटर हमारे साथ उत्कर्ष जुड़े। उत्कर्ष स्वागत है आपका। यस, थँक्यू सो मच। 2 षटकांचा खेळ संपला, 43 धावा। पुढचा बॉल या तिसऱ्या षटकातला पहिलाच बॉल, पंचांनी या बॉलला पाहिलं आणि त्या बॉलला स्क्रोल देखील केलं। चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळाला, शरीरापासून दूर ठेवला। आता 23 बॉल आणि आपण पाहताय 29 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता। टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, वाइड यॉर्कर डालने का पूरा प्रयास किया गया था, आंखों से दूर रखा था ऋतिक ने। आज बल्लेबाजी कमाल की रही है ऋतिक द्वारा। इस बार उड़ा इस बार की तरफ हुसैन है तो कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, शानदार स्ट्रोक, ब्यूटीफुल टाइमिंग, गेंद बॉल लेने के बाद 6 रन।
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. चांगला फटका केला. रिप्लेच्या माध्यमात आपण पाहिलं थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्या बॉलवरती तुटून पडले आणि ऑन साईडला लॉंग ऑनला क्लिअर करणारा, गगनाला गवसनी घालणारा षटकार. ज्या पद्धतीनं ऋतिकनं फलंदाजी केली, 50 धावा त्याने देखील झळकावल्या. अगदी आता त्याच्या विरोधात इथे हाणामारी आणि मारामारी स्वीकारली. हुसेन यानं चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये स्वीकारले. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला या षटकात 2 बॉलचा खेळ झाला. 49 धावा या धावफलकावरती आहेत. अगदी जलद गतीने स्कोर कार्ड इथे मात्र उभं करतात फलंदाज. कमाल का स्ट्रोक है, गजब की बल्लेबाजी. बिना लक्ष्य के जिया नहीं जाता, चौके मारे बिना रहा नहीं जाता. 1-2 रन लेके क्या करेंगे दोस्तों, छक्के मारे बिना मजा नहीं आता. 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. थर्ड अंपायर आपको बिजी रहना होगा क्योंकि इस वक्त टीवी अंपायर की तरफ इशारा किया गया है. क्या गेंद बीमर है वो देखा जाएगा. ऑन फील्ड अंपायर ने इशारा किया. $49 हुसैन कमाल की पारी कर रहे और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी अभी तक इनकी रही है. क्या बीमर गेंद है वो देखा जाएगा. हुसैन 29 पर खेल रहे. इट्स नो बॉल. ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी और इसके ऊपर अपोनेंट टीम को 7 रन मिलने वाले. दबाव इस वक्त ऋतिक के ऊपर. बीमर गेंद है कमर के ऊपर और उसके कारण फ्रीड का इशारा अंपायर ने किया. स्कोर इसी के साथ बिल्कुल आगे बढ़ता हुआ 49 पर रन. आंकड़े बदलने वाले हैं. टॉस गेंद इस बार अच्छी तरह से नहीं खेल पाए. टाइमिंग अच्छा नहीं था. फ्रीड का इशारा किया गया था. 1 रन लेने का मौका मिलेगा. पिछले साल राजू ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था. अंडर प्रेशर दे दनादन बल्लेबाजी करते, धुआंधार बल्लेबाजी करते हुए उत्कृष्ट रन बनाए थे. फिलहाल हुसैन 36 पर खेल रहे हैं. स्कोर 57 बगैर किसी नुकसान के. चांगलं क्रिकेट बघायला मिळालं इथे मात्र हुसेनच्या माध्यमातून. एका बाजूला ऋतिक आपण पाहत आहे आणि ऋतिकच्या विरोधात मोठे फटके स्वीकारत असताना यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल इथे आता आला आणि याच पद्धतीचे आता डॉट बॉल आणि डॉट बॉल समेत तुम्हाला विकेट देखील घ्यावे लागतील. अदरवाईज या मॅचपासून तुम्ही लांब व्हाल और विकेट गुच्छे में लेने पड़ेंगे तब जाकर बात बनेगी. 57 बगैर किसी नुकसान के. बैट पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर लॉन्ग मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. बहुत अच्छी गेंद थी. वाइड यॉर्कर सटीक लाइन पर गेंदबाजी. एक ड्रीम बॉल की जरूरत होगी क्योंकि ये साझेदारी जो है ना उत्कर्ष सरदर का कारण बनी हुई है. बेहतरीन बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा. पहले विकेट के लिए 58 रन इन्होंने बनाए हैं. हुसैन 36, राजू 20. चांगले क्रिकेट. गोलंदाज तयार. यावेळेला 6 चेंडूंमागे 20 धावा. ही देखील खेळी भरपूर बहरदर राहिली, महत्त्वाची राहिली. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूफळीचा संपर्क व्यवस्थित नाही. फटका खेळल्यानंतर त्यांना वाटलं की हा मी ऑफ साईडला खेळायला हवा होता, परंतु तदनंतर ती वेळ निघून गेली. धावसंख्या इथे देखील 1 मिळते. 3 षटकांचा खेळ योग्य रीतीने समाप्तीवरती आला आणि धावसंख्या 59 वरती जाऊन पोहोचली. क्या गजब की बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, हुसैन और राजू के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. 59 बगैर किसी नुकसान के. रिक्वायरमेंट 4.33 का है और ये मुकाबला समाप्त होने के बाद टीम 94 गावदेवी धान्यू वसई कोलीबाड़ा आपको तैयार रहना है अगले मुकाबले के लिए. वक्त ज़्यादा नहीं लेना है. वसई कोलीबाड़ा ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया, तो इसका मतलब वसई कोलीबाड़ा ये मैच समाप्त होने के बाद मैदान के अंदर आना है. जो टीम इस टूर्नामेंट से बाहर जाएगी उनके कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपको मंच के साथ जुड़ना है. आपका भी सम्मान हो जाएगा और गेम चेंजर खिलाड़ी का जो अवार्ड वो भी दिया जाएगा. 59 पर रन. चौथा ओवर. राइट अप ओवर द विकेट. ओ फुल टॉस गेंद थी. बल्लेबाज हुसैन साहब तैयार नहीं थे. उत्कर्ष ये बिल्कुल एक खुशियाँ आपके लिए बिल्कुल आई थी, फायदा नहीं उठा पाए. अगदी बरोबर. 18 बॉल आणि 13ची गरज होती. फुलर लेनचा बॉल होता. याही बॉलवरती तुम्ही षटकार जरूर घेऊ शकत होते, परंतु त्यावेळेला तयारी व्यवस्थित वाटली नाही. यावेळेला सरळ बॅटनं
काय फटका केल्या, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि कुठली चुकी नाही होणार. हुसेनचा खेळ बहरला, परंतु तो आता संपुष्टात त्यांना खेळी येते. शेवटपर्यंत फिनिशिंग टच देता आले नाही. फलंदाज बाद. हार जीत होऊ दे, आवाज आता घुमू दे मैदानाला. हार जीत होऊ दे, आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक. उत्कर्ष, अगर आपको टॉप पर जाना है तो नॉन स्टॉप आपको अच्छा प्रदर्शन करना पड़ता है. इस वक्त स्कोर 59, 1 विकेट के नुकसान पर 59 पर 1. हुसैन की पारी समाप्त. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, एंड ऑफ द वेरी गुड इनिंग. नए बल्लेबाज सोहेल मैदान के अंदर बैटिंग करने के लिए आए हैं. गॉडसन 11 बसे जीतने के लिए लक्ष्य जो दिया गया उसमें अगर देखें तो पावर प्ले में बहुत बढ़िया बल्लेबाजी, बैटिंग पावर प्ले, उसके साथ मैंडेटरी पावर प्ले में आपने बढ़िया प्रदर्शन किया है. गेंदबाजी के लिए गेंदबाज प्रथम सामना करेंगे सोहेल. ऑन सेट पर अच्छा चौका है, बॉडी लाइन पर खिलाड़ी मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं है. 4 रन, कड़क शॉट. बघा, आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल डाव्या हाताचा फलंदाज आणि थोडासा पुढ्यातला बॉल, त्यावरला ऑन साईडला केलेला फटका. 1 बाउन्सनं बॉलला पाठवलं. क्षेत्ररक्षक जरूर होते, त्यांनी प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नांना यश नाही. पुढचा बॉल यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या जाऊन पोहोचते 63 वरती, षटक क्रमांक 4 मध्ये. आत्तापर्यंत चेंडू फेकून झाले 4. या षटकाचा जर विचार केला तर पहिला बॉल डॉट, तदनंतर विकेट, तदनंतर 4, तदनंतर डॉट. आता 14 बॉल आणि 9ची गरज. टॉस गेंद बहुत खूबसूरत स्ट्रोक. 6 रन, भागने की जरूरत नहीं है. बल्लेबाजी हो रहे दे दनादन, दर्शकों का हो रहा है मनोरंजन. गेंद बॉल लेने के बाद 6 रन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 9वं वर्ष या स्पर्धेचं आणि 9व्या वर्षातला मात्र हा 6वा दिवस या स्पर्धेचा. कमालीचं क्रिकेट. याही वेळेला या बॉलला फेकलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि नाही चुकी होणार. इथे प्रयत्न तेच होते की षटकारानं हा सामना संपवू, परंतु त्या प्रयत्नांना यश नाही. फलंदाज इथे बाद. उत्कर्ष, वैसे अगर देखें तो बीच मैदान पर विकेट आ रहे हैं. 69 रन 2 विकेट के नुकसान पर. आपको वो विंडो सीट चाहिए, विंडो सीट चाहिए. विंडो सीट भी मिल रही है, लेकिन परेशानी ये है आपका स्टॉप आ गया भाई. इस वक्त सोहेल 10 पर आउट हुए, लेकिन विकेट जब आप ले रहे ना तब जाकर बहुत ज़्यादा समय चला गया. 12 गेंदों का किराना बाकी है. रन तो इतने ज़्यादा नहीं चाहिए. एक बार फिर 69 2 विकेट के नुकसान पर. गॉडसन 11 बहुत ही बढ़िया स्टार्ट करके दिया था आज दोनों बल्लेबाजों ने, राजू और हुसैन ने. राजू एक इन पर उत्कृष्ट अभी भी डटकर बल्लेबाजी कर रहे. 5 गेंदों में 20. अगर ये मैच विकास 11 बॉलिंग को जीतना है तो उनको गुच्छे में विकेट चाहिए, और वो गुच्छा अंगूर का होना चाहिए, तब जाकर ये मुकाबला आप जीत सकते हैं. अगदी बरोबर. इथून तुम्हाला अगदी प्रत्येक बॉलवरती म्हणजेच एका षटकामध्ये 3-3 विकेट जर घेतले तर या मॅचमध्ये तुम्ही जवळपास येऊ शकता. आता 12 बॉलचा खेळ आणि अवघ्या आपण पाहत आहेत 3 धावांची गरज. म्हणजेच या सामन्यामध्ये फलंदाजी करणारा संघ मी इथून म्हणेन की पुढे आहे, परंतु आता इथून विकेट. तुम्ही म्हटल्याप्रमाणे की एकत्र प्रत्येक बॉलवरती म्हणजे एका षटकात 3 विकेट जर मिळाले तर थोडंसं पुन्हा एकदा मॅचकडे जाल, परंतु त्याही वेळेला रिझल्ट 50-50. अरे बहुत सारी विकेट आपको चाहिए, तब जाकर बात बनेगी. 10 गेंदे 2 रन की ज़रूरत है. बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद, एक्सीलेंट बॉलिंग. इस तरह की गेंदबाजी आपको करनी होगी. लेकिन मैं अभी भी कह रहा हूँ कि विकेट गुच्छे में आएंगे तो मैच में कमबैक करने का मौका जरूर मिलेगा. वैसे उत्कर्ष आसान तो नहीं है. क्रिकेट में हमेशा कहा जाता है कि चमत्कार होते हैं, लेकिन बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर हैं. अगदी बरोबर. इथून चमत्कार होईल का, हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा. अवघ्या 2 धाव्यांची गरज आहे. चेंडू 9 आहेत आणि उर्वरित जर विकेट जर आपण पाहिले तर 8 विकेट त्यांच्या हातामध्ये देखील आहेत. 2 धावा थोडंसं बॅटिंग करणारा संघ मी इथून नक्की म्हणेन की पुढे आहे, परंतु इथून जर असेच विकेट येत राहिले तर शेवटच्या षटकापर्यंत जर सामना गेला एक वेगळं क्रिकेट बघायला मिळेल. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. युसुफ यांना आपण पाहताय जे नुकताच दाखल झालेत. 2 धाव्यांची गरज असताना कुठल्या पद्धतीचा खेळ स्वीकारतील.
जो आता फलंदाज आऊट झाला त्यानं मोठ्या फटक्याचा स्वीकार केला, त्याला हार्दिक पांड्याचा रोल स्वीकारावासा वाटला, परंतु इथून सिंगल डबलना हा सामना तुम्ही तुमच्या खिशामध्ये घेऊन जाऊ शकता, हेही तेवढं महत्त्वाचं आहे. और वही सिंगल डबल जो है ना रोकने के लिए आपके खिलाड़ी दायरे के अंदर होने चाहिए. आपके खिलाड़ी बाउंड्री लाइन पर ही सारे 3-4 खिलाड़ी तो माइंडसेट क्या वो भी देखा जाएगा. माइंडसेट आपका क्या वो सिंगल आप बचाना चाह रहे हैं? नहीं, इस बार सिंगल आप बचाना नहीं चाह रहे. स्क्वायर लेग पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है. अगर यही खिलाड़ी दायरे के अंदर होता ना तो बिल्कुल ये सिंगल आप बचा सकते थे और बल्लेबाज के मन में थोड़ी आशंका पैदा कर सकते थे. अभी देखिए 1 2 3 4 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है तो कप्तान और गेंदबाज का माइंडसेट क्या है, ये मैच आपने छोड़ दिया है. अगदी बरोबर. हा मॅच सोडल्याच जमा झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही फिल्डिंग देखील 2 धावांची गरज असताना जर तुम्ही बाउंड्री लगत तुमचे खेळाडू असतील तर निश्चित स्वरूपात तुम्ही एक्झिट पोलला एंट्री घेतलंय असं दिसून येतंय. हा चेंडू मात्र अंगावरती जाऊन आदळलाय, तिथे मात्र धाव घेणार नाहीत आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेस है, ये भी आपको नहीं भूलना है. स्कोर 71 7 गेंदों में 1 रन की ज़रूरत है. क्रिकेट में देखिए चौके छक्के जड़ना बहुत आसान है, लेकिन सिंगल लेना टेनिस क्रिकेट में बिल्कुल वो चैलेंजिंग होता है. राउंड विकेट गेंदबाजी सनी, इस बार छोटी गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाएगी. 6 रनों के लिए विनिंग स्ट्रोक, ब्यूटीफुल स्ट्रोक, 6 रन. से सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. फिलहाल मैं बुलाना चाहूँगा विकास 11 बॉलिंग टीम के कप्तान और गॉडसन 11 वसई के गेम चेंजर खिलाड़ी. तो गेम चेंजर खिलाड़ी अनिकेत हमें बताएंगे. हुसैन काजी बहुत ही बेहतरीन बल्लेबाज रही और इन्होंने आज बनाए 37 रन, एक इम्पॉर्टंट पारी. तो हुसैन आपको आना है और उसके साथ विकास 11 बॉलिंग. या स्पर्धेच्या दरम्यान इथे आता गेम चेंजर खेळाडूचा पुरस्कार दिला जाईल.